हाय नमस्कार. तर बघू शकता आपला सांबर झालाय बघा. तिखट बनवलाय सांबर बघा. बघा ही सांबर झालाय. तर आता मी डोसा बनवणार आहे. तर नक्कीच बघा. सांबर झालाय. आता मी डोसा बनवणार आहे. इकडे भात पण झालाय आपला. सांबरला काहीच नव्हतं, सॉरी. कारण जसं मला नुसती डाळ आणि ती मटेरियल म्हणजे नाही का वाटण एवढ्यातच फक्त बनवलाय. त्यामुळं तुम्ही म्हणसान की ताई काय झालं आम्हाला दाखवायला, आम्ही काय खाल्लं असतं का असं तसं. तर तसं काय नाही, पण मला जरा थोडंसं हे वाटलं म्हणून नाही का. म्हणजे जर त्याला काय असेल तर माणूस बनवतोय ना, बरोबर आहे का नाही. आणि त्याला काय नसेल तर कसं बनवणार, म्हणून त्यामुळे मी बनवला नाही. म्हणजे तुम्हाला दाखवलं नाही अशा प्रकारे. तर ही घेते पुसून मी. तव्यात पाणी टाकून असं पुसून घेतलं. तर अशा पद्धतीनं माझा डोसा. आणि इकडं भात झाला भात. आणि आता याला मी टाकून घेते. तर काय काय टाकते ते खाली घे. मीठ आता हाताने टाकावं लागणार आहे मीठ. कारण ते आळणे असले तरी चालतंय असं काही नाही. आणि सोडा, कारण इनो सोडा काही असलं तरी टाकलं तरी जमतंय, काय अडचण नाही. कारण पोट बी साफ राहतं. आता याला हलवून घ्यायचं. तुम्हाला दिसतंय का नाही काय माहिती आहे. खाली जरा करते मी. आता दिसतंय. आणि मांडीवर घेते. आता याला एक जीव असा हलवून घ्यायचं. ठीक आहे, असं पण तर या सगळ्यांनी खायला. आता माणसानं बनवलं आणि खायला सुद्धा आमंत्रण ताई केलं नाही तर असं काही नाही. काल आमच्या गावात दिंडी आली आणि मरणाचा पाऊस. दिवसभर पाऊसच होता. कारण खायापुरतच. आणि जास्त असं बनवलं का नाही तर काय होतंय, वेस्ट होतंय. जास्त बनवलं नाही तर व्यस्त होऊन जातंय. आणि एक एक वेळेस खात बी नाही, कारण त्यांना पटत बी नाही असलं तर. कसला ब्रश पाहिजे नाही का बुडवून असं लावायला. तर ब्रश नाही आपल्याकडे, जसं आहे तसं सुरू. तर उलटण्यानेच उलटणार आहे. आणि ह्याच्यासोबत आलेलं होतं का नाही लाकडाचं, उंदीर मामानी पळवून नेलं. असं झालं. तर कागदाने घेणार कुठून. आधी एक टाकून बघते व्यवस्थित येतोय का. जमला 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 आपल्याला. जमायला काय आता हे हातातच बसलंय. पण मला ना एकदा हे बनवायचं बघा. नाही का त्याला काय म्हणतात, इडली 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 बी नाही, उडीद वडा कसं बनवतात माहित नाही. बघितलंय मी पण कसं बनवतात माहित नाही. तेलाचा जास्त वापर नाही करत डोशाला.
होतं माहिती का, तेलाचा वापर जास्त केला तर तवा खराब होतो या, असं म्हणजे कोणतं म्हणलं म्हणून मी जास्त काय हे करत नाही. आता हे मी छोटासा बनवलाय, तर कसा वाटतोय डोसा नक्कीच कमेंट मध्ये सांगा. आणि मला जसं जमतंय तसं मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते. मला दिवाळीचं ही सगळं येतं, असं काही नाही मला कोणत्या गोष्टी येत नाही त्या. फक्त येऊन जाऊन पोळ्या सुद्धा येते त्या, चपात्या येते त्या. पण काय होतं माहितीये का, मला ते हे होत नाही. मला असं वाटतं पोळी अशी व्हावं की ती फुगाय पाहिजे ना, आणि माझ्या फुगतच नाही. फुगत्यात तशा पण एवढ्या पण नाही त्या फुगत की त्याने करून नाही का असं चांगलं व्हावं, खाण्यासारखं व्हावं असं मला वाटत. म्हणून मी बनवतच नाही. मी डायरेक्ट सांगते मला येतच नाही असं. हे बघा अशी बनवली कडक. तुम्हाला दिसतंय का, व्हिडिओत दिसत असेल बघा. अशी बनवली बघा अशी. आता हे दुमटत नाही, मी अशा ठेवणार आहे कारण कडक व्हायला लागल्यात आणि कडकच खायला मस्त लागतात. आत्ता मोठे बनवलं आणि हे बनवलं छोटा. बघू शकता जमलं का मला. तुम्हाला खाऊन पण दाखवते कसं बनवलंय. एकदम मस्त टेस्टी. तर या सगळ्यांनी खायला तुमच्यासाठी नक्कीच मी बनवून मी पहिल्या डोशावर तेल टाकते, परत तेल टाकत नाही. हे पण असा झाला मस्त पैकी. एक डोसा खाऊन बघितला, मस्त लागला, टेस्टी लागला, लय आवडला. तर म्हणलेले दिवस झालं आपल्या चॅनलवर नाही का रेसिपी आईनं बनवलेलं टाकत होती, पण आता ती काही स्वयंपाक वगैरे बनवत नाही. ती कुठं जाऊन बसती, संध्याकाळनं झोपायला येते आणि झोपती. जेव म्हणलं तर जेवत नाही, बोलत नाही, काय नाही कुणाला, काय नाही, तिचं चालूच आहे. त्यामुळं हे बघा केवढा बनवला. हा बघा बनवला ना मस्त फंटॅस्टिक पोळाला. तर चला कसा वाटतोय डोसा नक्कीच सांगायला विसरू नका कमेंट बॉक्स मध्ये. आणि डोसा आवडला असला तर अजून सांगा याच्यामध्ये काय बदलाव केला पाहिजे किंवा काय म्हणजे काय काय केलं पाहिजे. मला जसं जमतंय तसं मी बनवते, पण टेस्टी तर मस्त लागते. बनवण्यापेक्षा का नाही टेस्ट छान लागली पाहिजे. तर तुम्ही पण या खायला आणि आम्ही पण खातो. तर चला बाय.